नमस्कार, मी यतीन साळवी. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो. हा छोटासा ईश्वरनगरचा ही लोकमान्य शाळा आहे. इथे आणि त्याचबरोबर ही बिल्डिंग नंबर 43 आहे. त्याचबरोबर इकडे ही छोटंसं गार्डन आहे. याच्यासमोर सिमेंटचा रोड आणि ड्रेनेजसाठी हा रोड खोदला होता. कॉन्ट्रॅक्टरने हा रोड बरोबर न बनवल्यामुळे खड्ड्यांचा तर प्रॉब्लेम आहेच, पण हा मोठा एक ॲक्सिडेंट कंटिन्यूज होता त्या बाईक्सचे. तुम्ही बघू शकता हा जो डिस्टन्स आहे बघा, हा सिमेंट रोडचा जो डिस्टन्स आहे आणि हा त्याच्यामध्ये अंतर आहे, बघू शकता. हे बघा हे असं शेवटपर्यंत चाललेलं आहे. त्यामुळे खूप बाईकचे ॲक्सिडेंट्स होतात आहे. कारण छोट्या मुलांना घेऊन जाताना काही पालक छोट्या मुलांना बाईकवर घेऊन जातात, तेव्हा ते खूप इथे पडून ॲक्सिडेंट झालेला आहे. मुलांना पण दुखापत झालेली आहे. त्याचबरोबर खूप लोकांना माहीत नाही आहे की इथे जे रोड केलेला आहे हा ड्रेनेजसाठी, हा टेम्पररी रोड केल्यामुळे याच्यामुळे हा गॅप राहिलेला आहे. तर मेंटेनन्स डिपार्टमेंटला माझं रिक्वेस्ट आहे, BMCला आता तरी जागवा. खूप ॲक्सिडेंट्स होतात आहे, खूप स्पीड होतात आहे. पोलीस स्टेशन पण बाजूलाच आहे. तर या रोडचा मेंटेनन्समध्ये डांबरीकरणचा एक इक्वल शेड करून हा जो रोड आहे, हा सिमेंटचा रोड आणि हे पॅचअप हे इक्वल करावं. टेम्पररी जास्त नाही, पण थोडासा सिमेंटचा पॅच या थोडंसं डांबरीकरण करून थोडासा हा पट्टा डांबरीकरण मेंटेनन्स डिपार्टमेंटने हे इक्वल करून ॲक्सिडेंट वाचवावे ही BMCला माझी रिक्वेस्ट आहे. कारण यतीन साहेब व्हायरस आता पण सांगतो आहे की मोठे इन्सिडेंट व्हायच्या पहिलं हा इश्यू मी तुम्हाला दाखवत आहे. जे डिपार्टमेंट आहे त्या लोकांना माझं सांगू इच्छित आहे की लवकरात लवकर हा पॅच क्लिअर करून लोकांना ॲक्सिडेंटपासून मुक्त करा. धन्यवाद.